राजेश एक्सपोर्टच्या 15 लाख कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना पत्र लिहिलं। पत्रात परम आदरणीय महात्मा श्री किरीटभाई सोमय्या असा उल्लेख केला। सरकारची फसवणूक झाली, तुमचा बुलंद आवाज उठवा असं आवाहन राऊतांनी सोमय्यांना केलं। तर दुसरीकडे भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊतांना उत्तर दिलं, हिम्मत असेल तर आंदोलन करा, रोजच्या बडबडीनं घोटाळे उघड होत नाहीत असा टोला बन यांनी लगावला। आता अनेक त्यांनी सबसिडियरीज कंपन्या, शेल कंपन्या स्थापन केल्या या मेहताने परदेशात, स्वित्झर्लंड, आणि त्या मार्गातून पैसे इकडे तिकडे वळवले। हे मनी लॉन्ड्रिंग आहे आणि मनी लॉन्ड्रिंग हा परमादरणीय सोमय्या यांचा आवडीचा विषय आहे। पण त्यांच्या नजरेतून हा विषय सुटला आहे। त्याच्यावेळी मी त्यांना सांगितलं की प्रधानमंत्र्यांच्या दारात जाऊन आंदोलन करा। सगळेच विषय किरीट सोमय्यांनी करायचे असतील तर संजय राऊत काय अंडी उभवणार आहेत का? संजय राऊत विरोधकामध्ये आहेत। संजय राऊत सातत्यानं उभाटा गटाची भूमिका मांडतात। संजय राऊत दावा करतात का मी जनतेचे प्रश्न मांडतो। सगळेच प्रश्न जर किरीटजी सोमय्या मांडणार असतील तर संजय राऊत मातोश्रीच्या बाहेर किंवा भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून अंडी घालणार आहेत का, याचं उत्तर संजय राऊतांनी दिलं पाहिजे। जर एखादा घोटाळा झाला असेल तर संजय राऊतांमध्ये हिम्मत असेल तर संजय राऊतांनी आंदोलन करावं। संजय राऊतांनी आंदोलन करण्यासाठी त्यांना योग्य स्थळ मिळत नसेल तर भांडूपच्या गाढव नाक्यावर बसावं आणि तिथे बसून एकट्याने आंदोलन करावं।